सावित्रीबाई फुले यांच्या स्वप्नातील शिक्षण क्रांती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले। पुणे महापालिकेच्या वतीने शिक्षण मंडळाच्या वतीने शिक्षण मंडळ प्राथमिक शाळेतील शिक्षिका रंजना बर्वे, आशा भांडवलकर, शीला चोपडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, ज्ञानज्योती फातिमावी शेख पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। यावेळी महापौर चंचला कोदरे, खासदार वंदना चव्हाण, आमदार मोहन जोशी, जयदेव गायकवाड, भीमराव तापकीर, नरेंद्र व्यवहारे, लक्ष्मीकांत खाबिया, मंजुश्री खर्डेकर, प्रदीप धुमाळ, वासंती काकडे, रघुनाथ गौडा, राजेंद्र काटे, डॉक्टर गजानन एकबोटे, शिवाजी दौंडकर आदी उपस्थित होते। खासदार चव्हाण म्हणाल्या, सावित्रीबाईंमुळे देशात शिक्षण क्रांती घडून आली, त्यामुळे सर्व क्षेत्रात महिला पर्व सुरू झाले। सर्वसामान्यांना शिक्षण देण्याचे कार्य पुढे नेण्यासाठी शिक्षण मंडळाच्या कामाला सर्वांनी पाठिंबा देण्याची गरज आहे। डॉक्टर वृषाली रणधीर यांनी मी सावित्रीबाई बोलते हा एक पात्री प्रयोग सादर केला। प्रतिमा परदेशी यांचे व्याख्यान झाले। शिक्षण मंडळ अध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी प्रास्ताविक केले। झटून शिक्षण सर्व जणांना मिळालं पाहिजे आणि सामाजिक या जडणघडणीत जे प्रश्न होते ते तडीस लागले पाहिजेत। अशा व्यक्तींनी जे जीवन आपलं संपूर्ण समर्पण केलं, त्यांच्याचमुळे आज मी असेल, चंचलाताई कोदरे असतील, अनेक महिला असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात आपण सगळे पदार्पण केलं। त्या सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यासाठी निश्चितपणे एक अतिशय सुवर्ण संधी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षण मंडळाने मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो। दरवर्षी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला, कष्टाला, त्यांनी केलेल्या त्यागाला, धडाडीला, धैर्याला आपण एक नव्या अर्थाने उजाळा देत असतो आणि एक पण करत असतो की ह्याही पुढे अनेक आव्हानं आपल्या समोर आहेत। किती आपण म्हटलं की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष मिळाली, पण महिला सर्व क्षेत्रात पदार्पण झालेल्या आहेत। कुठेही पाहिलं तरी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत, अंतराळात देखील जात आहेत। राजकारणात नव्हत्या त्या राजकारणात देखील आता 50% लोकसंख्या मध्ये 50% आहोत, त्यामुळे तिथं देखील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये रिप्रेझेंटेशन मिळालंय।